आपल्याला शिवरात्र आलेली आहे आणि आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे पार्थिव शिवलिंगाची. तर आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागते चला तर मग बघूया. तांदूळ घेतला आहे, अष्टगंध घेतला आहे, हळद, कुंकू, लाल गुलाबाचे फूल, धोत्र्याचे फळ, पांढरे फूल आणि शमीचं पान आणि पांढरं फूलसुद्धा. महादेवांना पांढरं फूल अतिशय प्रिय असते. त्याचप्रमाणे आपल्याला पूजेसाठी लागणार आहे 2 दिवे, एक तुपाचा आणि एक तेलाचा. त्यासाठी दही, कच्चं दूध, पंचामृत, चंदन आणि शहद, तांब्याभर पाणी आणि एक फुलवात आणि चंदन. सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करून घेतल्यावर लाल फूल त्यांना अर्पण करायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे जलसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे. इथे मी राळ बांधलेली आहे, प्रसादासाठी ठेवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे हे आहे बेलाचं पान. मी नवीनच पूजेसाठीच आणलेलं आहे, 2-4 दिवस झाले. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. बघा थोडी थोडी पालवीसुद्धा या महादेवाच्या बेलाच्या पानाला आलेले आहे. आणि इथे मी दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि मातीचं शिवलिंग बनवून मातीच्या शिवलिंगावर पूजा केलेली आहे. धोत्र्याचं फळ, गुलाबाचे फूल, धोत्र्याचे फूल, पांढरे फूल, जवस आणि हे बघू शकता मी छोटीशी मातीची पिंड बनवलेली आहे. आणि वस्त्र. असं म्हणतात महादेवांना मनोभावाने पूजा केली की शिवतत्व इतकं प्रभावित असतं की या दिवसात तुम्ही केव्हाही सकाळ ब्रह्ममुहूर्तावर किंवा 9च्या तेवढ्यात किंवा सायंकाळी पार्थिव शिवलिंगाची एकदा तरी पूजा करावी ताईंनो. आणि हो, थोडे गव्हाचे दाणेसुद्धा टाकायचे आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता लाभावी यासाठी. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला तुपाचा आणि तेलाच्या दिव्यानी आरती करून घ्यायची आहे. लवथती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषकंठ काळा त्रिनेत्री जाळ लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून यावा हे जड निर्मळ जुडजुडा. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती व वाळू भावारती व वाळू तुझ कपूर गौराण. जय देव. भस्मसुद्धा अर्पण करायचं असतं ताईंनो. आणि हे भस्म आपल्या कपाळाही लावायचं असतं. आणि बघू शकता अशी मी पूजा केलेली आहे. कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ताईंनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घंटीची बटन प्रेस करा. बघू शकता. आणि नंतर हे तुम्ही या शिवलिंगावर पाणी टाकून यांना विसर्जनसुद्धा याच गमल्यात करायचं आहे. मागच्या वेळेला मी शमीच्या झाडापाशी पूजा सांगितली होती ताईंनो. आता बेलाच्या झाडापाशी घरात पूजा करावी म्हणून मी हे बेलाचं झाड घरात पूजेसाठीच आणलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.